मुंबईत फडणवीस जिंकले, ठाकरे हरले. 25 वर्ष ठाकरेंच्या ताब्यात असलेला बालेकिल्ला जिंकण्यात भाजप, शिंदेंच्या शिवसेनेच्या महायुतीला यश. भाजप 87 तर शिंदेंच्या शिवसेनेचे 27 जागांवर विजय. ठाकरे बंधूंची 71 जागांपर्यंत मजल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मुंबईत भाजपचा अभूतपूर्व ऐतिहासिक विजय. भाजप सर्वात मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांचा मुंबईत जल्लोष. मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपचा अभूतपूर्व दणदणीत विजय. 29 पैकी 22 महापालिकांमध्ये भाजपची जोरदार मुसंडी. फडणवीसांची कॅप्टनला साजेशी खेळी, विरोधकांना चारली धूळ. मित्रपक्षांसोबतचा सामनाही जिंकला. राज्यात महायुतीच्या बाजूने वातावरण, ठाकरेंच्या विरोधात जनतेचं मतदान. ठाकरे सेनेने 160 जागा लढवूनही केवळ 60 जागांवरच विजय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह. उद्धव ठाकरेंसोबत एकत्र लढताना मुंबई महापालिकेमध्ये 6 नगरसेवक विजयी. गेल्या वेळच्या कामगिरीची बरोबरी गाठताना मनसेची दमछाक. नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला डिवचलं. उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्रीराम. ठाकरेंच्या अपयशानंतर नितेश राणेंचा खळखळून हसतानाचा व्हिडिओ व्हायरल. मुंबईत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकरांची कन्या दीप्ती वायकर, आमदार मंगेश कुडाळकरांचा मुलगा सदा सरवणकर यांचा मुलगा आणि मुलगी यांचा पराभव. तर भाजपत गेलेले रवी राजा यांनाही मतदारांनी नाकारलं. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपला नेत्रदीपक यश. 25 ठिकाणी भाजप आणि महायुतीचा भगवा फडकला. महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला पहिल्यांदाच इतकं मोठं यश. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. भाजपची पुन्हा एकहाती सत्ता. पवार काका पुतण्यांच्या युतीला पुणेकरांनी सपशेल नाकारलं. पुण्यातील भाजपच्या विजयानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लुटला क्रिकेट खेळाचा आनंद. दे घुमाकी गाण्यासोबत धुवाधार बॅटिंग. दोन 3 महापालिका वगळता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाला भोपळा. पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्येही 2 अंकी आकडा गाठता आला नाही. नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईक यांनी बालेकिल्ला राखला. भाजपची एकहाती सत्ता. एकनाथ शिंदेंचा टांगापलटी करण्यात यश. शिंदेंचं स्वप्न भंगलं. नाशिक पालिकेत भाजपची सत्ता. मंत्री गिरीश महाजनांची रणनीती यशस्वी. तर शिंदेंच्या शिवसेनेसही लक्षणीय यश. विरोधकांचा सुपडा साफ. कोल्हापुरात महायुतीची सत्ता. काँग्रेस नेते सतेज पाटलांना धक्का. विजयानंतर खासदार धनंजय महाडिकांनी शड्डू ठोकला. नागपुरात सलग 4थ्यांदा भाजपची सत्ता. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ विवेक कलोती पराभूत. नाशिकमध्ये बडगुजरांसाठी थोडी खुशी थोडा गम. सुधाकर बडगुजर विजयी, मात्र पुत्र दीपक यांचा पराभव. प्रभाग 29 मधून भाजप बंडखोर उमेदवार मुकेश शहाणे मोठ्या फरकानं विजयी. राज्यात अनेक महापालिकांमध्ये एमआयएमची मुसंडी. 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमचे 95 नगरसेवक विजयी. संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 24 तर मुंबईमध्ये एमआयएमचे आतापर्यंत 6 नगरसेवक विजयी. मालेगावात नव्यानं स्थापन झालेल्या इस्लाम पार्टीचा करिश्मा. एमआयएमला मात देत मिळवलं बहुमत.
वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूरांचा करिश्मा चालला. भव्याला 185 पैकी 75हून अधिक जागा. वसई विरार पालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीचा बोलबाला. मुंबईत डबेवाल्याचा मुलगा झाला नगरसेवक. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार मंगेश पांगारे विजयी. कोणतेही राजकीय बॅकग्राऊंड नसताना मंगेश पांगारे विजयी.